चित्रपटसृष्टीतील अजरामर कलाकार, हास्याचा बादशहा आणि रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणारे पद्मश्री, महाराष्ट्र भूषण माननीय श्री अशोक सराफ यांचा भव्य नागरिक सत्कार सोहळा यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला आहे। हा ऐतिहासिक सोहळा रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता भूमिपुत्र भवन सेक्टर 19 उल्वे येथे पार पडणार आहे। या सोहळ्याचे साक्षीदार होऊन आपली उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढवा। आयोजक श्री महेंद्र शेठघरत, अध्यक्ष यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर। तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठघरत यांचे शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी वैष्णवदेवी दर्शन। आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठघरत यांनी शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी जम्मू येथील वैष्णवदेवीचे दर्शन घेतले। पहाटेच देवीचे दर्शन झाल्यामुळे त्याला विशेष आनंद झाला। यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महेंद्र शेठघरत म्हणाले, शारदीय नवरात्रोत्सवात पहिल्याच दिवशी वैष्णवदेवीचे दर्शन घेण्याचा माझा नित्यक्रम गेली 21 वर्ष अखंडपणे सुरू आहे। हा क्रम मी यापुढे असाच कायम ठेवणार आहे। देवीच्या दर्शनातून मला एक नवी ऊर्जा मिळते, ज्यामुळे माझ्या कामात आणि जीवनात अधिकाधिक भरभराट होत आहे। हा माझा अनुभव आहे। वैष्णवदेवीचे दर्शन घेऊन आल्यानंतर महेंद्र शेठघरत यांनी तत्काळ उरण आणि पनवेल परिसरातील अनेक गावांना भेटी दिल्या। त्यांनी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले, तसेच अनेक मंडळांना यथोचित देणगी देऊन आपला सहभाग नोंदवला। या व्यतिरिक्त उरण येथील मा वैष्णव दरबार मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त कालिका माता आणि सरस्वती देवी यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना महेंद्र शेठघरत यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी महिलांनी त्यांचे आरती ओवाळून उत्साहाने स्वागत केले। एक नेता म्हणून महेंद्र शेठघरत यांचा हा 21 वर्षांचा नित्यक्रम त्यांची श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी दर्शवतो। तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।